तर आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. हाय, मी प्रिया. सकाळी सकाळी छान अशी रांगोळी काढून देवाची पूजा करून घेतली, सुगड पूजून घेतलं. आज मी स्पेशल अशी भाजी बनवली होती, जे की माझ्या नवऱ्याला आवडते. तसं पालक आम्हाला असंच आवडत नाही, पण पनीर टाकून पालक आहे ना सर्वांना आवडतो. त्यासाठी म्हणून इथे रियांशला आधी खिचडी लावून घेतली आणि मग एका साईडला पालक शिजवून घेतला होता. सगळ्यात आधी मी पनीर कापून घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ हळद टाकून आहे ना मस्त असे फ्राय करून घेतले आणि मग ही पनीरची भाजी ना शिजवून झाल्यावर मिक्सरला लावून घेतली. नंतर मग ठेवली कढईमध्ये टाकली मोहरी, जिरा. त्याच्यानंतर मग कांदा कट करून घेतला बारीक, तो टाकून घेतला. कांदा छान असा फ्राय करून घेतला आणि त्यामध्ये टाकून घेतला टमाटर. आता टमाटर घरामध्ये कमी होता त्यामुळे मी थोडाच वापरला आहे, तुम्ही जरा जास्तच वापरा. आणि अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलं आणि कुठलेही मसाले बाहेरचे वापरले नव्हते, जे घरात आहे तेच वापरले. तर मग तिखट मसाला, गरम मसाला, हळद टाकून घेतली आणि मग छान असं मिक्स करून फ्राय करून घेतली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पालक, जे आपण मिक्सरला लावून घेतला आहे ते. आणि मग त्याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे, नाहीतर आल्याचे तुकडे आणि बारीक चिरलेला लसूण टाकला तरीही छान वास येतो. पण मी आलं लसूण पेस्ट टाकली होती आणि मग फ्राय केलेले सगळे पनीर होते ते टाकून घेतले आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात टाकायचे थोडंसं मीठ. चला, थोडंसं कस्तुरी मेथी वरून टाकली आणि माझी भाजी आता 10 मिनिटातच रेडी होणार होती. जी अस्सम झाली होती आणि सगळ्यांनी फेवरेट, सगळ्यांनी आवडीने खाल्ली. चला, ह्याच्यावर पुरी तर अस्सम लागते. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.